महाराष्ट्र म्हटलं की आपल्याला आठवतो तो सह्याद्रीचा कडा, गड किल्ले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम. पण महाराजांचे कार्य केवळ युद्धभूमीपुरते मर्यादित नव्हते. ते एक उत्तम कृषी तज्ज्ञ आणि रयतेची काळजी करणारे लोककल्याणकारी राजा होते. आज आपण जळगाव जिल्ह्याला केळीचे कोठार म्हणून ओळखतो. जळगावची केळी आज 7 समुद्रापार निर्यात केली जातात. पण तुम्हाला माहिती आहे का की जळगावच्या या सुवर्ण फळाचा आणि शिवरायांचा एक अतूट संबंध मानला जातो. असं म्हटलं जातं की जळगावच्या केळीच्या लागवडीची मुहूर्तमेढ स्वतः महाराजांनी त्यांच्या दूरदृष्टीने रोवली. हे आपण पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय थेट वास्तव. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्य विस्तारत असताना खानदेश हा प्रांत आर्थिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा होता. सुरतेची मोहीम असो किंवा दक्षिणेकडील स्वाऱ्या, महाराजांचा आणि त्यांच्या सैन्याचा राबता खानदेशातून नेहमीच असायचा. खानदेशाची तापी, गिरणा आणि वाघूर नद्यांनी व्यापलेली सुपीक काळी जमीन पाहून महाराजांनी या भागाच्या कृषी क्षमतेचा अंदाज घेतला होता. त्या काळी शेती ही पावसावर अवलंबून असे आणि प्रामुख्याने धान्य पिके घेतली जात. पण महाराजांना आपल्या स्वराज्यातील रयत केवळ पोटापुरतं धान्य पिकवणारी नको होती, तर ती आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावी अशी त्यांची इच्छा होती. यातूनच त्यांनी नगदी पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्याचं ठरवलं. लोककथा आणि काही ऐतिहासिक संदर्भानुसार जेव्हा महाराज दक्षिण दिग्विजय मोहिमेवर निघाले होते, तेव्हा त्यांनी तमिळनाडू आणि कर्नाटक यांसारख्या राज्यांमध्ये केळीच्या बागा आणि त्यांचं महत्त्व पाहिलं होतं. केळी हे एक असं फळ आहे जे 12ही महिने उपलब्ध होऊ शकतं आणि ते अत्यंत पौष्टिकही असतं. मोहिमेवरून परतताना महाराजांनी दक्षिणेकडील केळीचे काही उत्तम वाण सोबत आणले आणि ते खानदेशातील सुपीक जमिनीत लावण्याचे आदेश दिले. महाराजांनी स्थानिक सुभेदार आणि मावळ्यांना सूचना दिली होती की या पिकाचा प्रयोग तापी काठच्या जमिनीत करून पाहावा. केळीला भरपूर पाणी आणि उष्ण हवामानाची गरज असते, जे जळगाव जिल्ह्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध होते. महाराजांच्या या प्रयोगाला यश आलं आणि खानदेशाची माती या पिकासाठी वरदान ठरली. महाराजांच्या या निर्णयामागे केवळ आर्थिक उद्देश नव्हता, तर लष्करी गरज सुद्धा होती. स्वराज्याचे सैन्य सतत मोहिमेवर असायचे. डोंगराळ भागात किंवा लांबच्या प्रवासात सैनिकांच्या भात्यात असे अन्न निर्माण करणे गरजेचे होते, जे लवकर खराब होणार नाही आणि ज्यामुळे झटपट ऊर्जा देखील मिळेल. केळी हे ऊर्जाचा नैसर्गिक साठा असलेलं फळ आहे. 2 केळी खाल्ल्यावर शरीराला मिळणारी शक्ती ही इतर कोणत्याही अन्नापेक्षा जलद असते. सैनिकांना रसद पुरवताना केळी हा एक सोपा आणि स्वस्त पर्याय होता. म्हणूनच महाराजांनी आपल्या सैन्याच्या छावण्या ज्या ठिकाणी जास्त काळ असत त्या परिसरात केळीची लागवड करण्यास अधिक प्राधान्य दिलं. त्यामुळे रयतेला बाजारपेठ मिळाली आणि सैन्याला ताजे आणि पौष्टिक फळ मिळू लागले. महाराजांनी आपल्या अज्ञातपत्रात स्पष्टपणे नमूद केलं होतं, रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका. हे धोरण राबवताना त्यांनी शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढेल याकडे जास्त लक्ष दिलं. जळगावमध्ये केळीची लागवड सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना केवळ स्वतःच्या खाण्यापुरतं अन्न मिळालं नाही, तर ते अतिरिक्त फळं विकून पैसा कमवू लागले. महाराजांनी त्या काळी जल व्यवस्थापनावरही भर दिला होता. तापी आणि गिरणा नद्यांच्या पाण्याचा वापर करून बागायती शेती कशी करता येईल याचं मार्गदर्शन त्यांनी स्थानिक पातळीवर केलं होतं. त्यांच्या याच प्रेरणेतून खानदेशातील शेतकऱ्यांनी केळीच्या शेतीत कसब मिळवले, हे आजही पिढ्यानपिढ्या सुरू आहे. आज जळगाव जिल्ह्यात हजारो एकर जमिनीवर केळीचं उत्पादन घेतलं जातं. रावेर, यावल आणि मुक्ताईनगर यांसारख्या तालुक्यांमध्ये तर केळीची इतकी मोठी बाजारपेठ आहे की त्याला मिनी पंजाब किंवा केळीची पंढरी असं म्हटलं जातं. आज आपण जे बसाली किंवा इतर सुधारित वाण पाहतो, त्याचे मूळ हे शिवकाळात लावल्या गेलेल्या त्या प्रेरणेत दडलेलं आहे. ज्या काळात केवळ जगण्यासाठी शेती केली जात असे, त्या काळात महाराजांनी व्यावसायिक शेतीचा विचार केला होता. त्यांच्या या दूरदृष्टीचाच परिणाम आहे की आज जळगावची केळी दुबई, ओमान आणि युरोपातील बाजारपेठांमध्ये अभिमानाने विकली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ तलवारीचे धनी नव्हते, तर ते मातीशी जोडलेले एक महान व्यवस्थापक होते. जळगावची केळी ही केवळ एक पिकाची ओळख नसून ती शिवरायांच्या त्या अफाट बुद्धिमत्तेची आणि रयतप्रेमी असलेल्या प्रेमाची पावती आहे. आज जेव्हा आपण जळगावच्या केळीचा आस्वाद घेतो, तेव्हा त्यामागे महाराजांनी शतकांपूर्वी पाहिलेलं समृद्ध स्वराज्याचं स्वप्न आणि शेतकऱ्यांच्या मेहनतीचा इतिहास आहे. हे आपण विसरता कामा नये. महाराजांच्या या कृषी क्रांतीने खानदेशाचे नशीब बदलले आणि महाराष्ट्राच्या वैभवात मोलाची भर पडली. यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.